तर वेडिंग फोटोग्राफर निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हा एक प्रश्न अनेकांना येतो। तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा वेडिंग फोटोग्राफर निवडताना आपण त्या फोटोग्राफरचा पोर्टफोलिओ पाहणं खूप गरजेचं आहे। आणि पोर्टफोलिओ बघत असताना तो सिंगल वेडिंगचा पोर्टफोलिओ असावा, कारण की बऱ्याचदा काय होतं की आपण 100 वेडिंग्स मधले 10 चांगले फोटोज कोणी दाखवू शकतो, पण एकाच वेडिंग मधले 100 चांगले फोटो हे खूप कमी फोटोग्राफर्स दाखवू शकतात। की तुम्हाला कोणतं स्टाईल कम्फर्टेबल आहे, तुम्हाला ट्रॅडिशनल वे मध्ये फोटो हवेत का काही सिनेमॅटिक पोजिंग तुम्हाला हवंय, तुम्हाला तुमच्या वेडिंगचं काम ज्या फोटोग्राफरला द्यायचं आहे त्या फोटोग्राफर बरोबर तुमचे वाईब किती मॅच होत आहे ते तुम्ही बघा। तुम्ही त्यांना इन पर्सन जाऊन भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जो असा आहे, मला असं वाटतं की त्यांच्या कमिटमेंट काय आहेत, तुम्हाला डिलिव्हरेबल्स आहे, हे डिलिव्हरेबल्स तुम्हाला त्या फोटोग्राफरकडून रिटर्न मध्ये मिळताय का, या गोष्टी तुम्ही चेक करा। तुम्हाला प्रॉपर इन्व्हाइसिंग मिळतंय का, या गोष्टी तुम्ही ऍक्च्युअली चेक करा। त्यांचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत का, या गोष्टी सुद्धा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे। बऱ्याचदा काय होतं, काही फोटोग्राफर्स अघोषित टर्म्स अँड कंडिशन असतात ज्या तुम्हाला माहितीच नसतात। तर टर्म्स अँड कंडिशन असणं हे खूप चांगलं आहे, ॲग्रीमेंट असणं हे सुद्धा खूप चांगलं आहे। तर तुम्ही या गोष्टी सुद्धा चेक करायला हवेत।